नमस्कार. लर्निफाय MDM पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपलं जे अकाउंट आहे त्या अकाउंटचं युजरनेम आणि पासवर्ड वापरून आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर माय सॉफ्टवेअर्समध्ये जा आणि इथून तुमचं MDM पोर्टल तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर इथं ओपन ऑप्शन येईल. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब क्लिक करा. जो हवा आहे तो प्लॅन घ्या, पेमेंट करा आणि तुमचं सबस्क्रिप्शन पूर्ण होऊन जाईल. मी हे पोर्टल ओपन करतो. ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला इथं आरंभीची शिल्लक जी आहे ती भरायला सांगितली जाते. म्हणजे आपण 31 मार्चला जो शिल्लक आहे किंवा 1 एप्रिलला आपली जी शिल्लक दाखवली गेलेली आहे ती शिल्लक आपल्याला या ठिकाणी भरावी लागेल. जर तुम्हाला एप्रिलपासून हे सॉफ्टवेअर वापरायचं असेल तर तुम्ही 1 एप्रिलची शिल्लक भरा. जर तुम्हाला हे जूनपासून सुरू करायचं असेल तर तुम्ही 1 जूनची जी शिल्लक असेल ती भरा. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एप्रिलची एंट्री करणार असाल तर 1 एप्रिलची शिल्लक भरा. जूनपासून एंट्री करायला सुरुवात करणार असाल तर 1 जूनची शिल्लक असेल ती इथं तुम्हाला भरायची आहे. मी इथं त्या एंट्री कशा ॲड करायच्या ते दाखवते तुम्हाला. तांदूळ माझ्याकडे 50 किलोग्रॅम शिल्लक आहे. त्यानंतर मूग डाळ 5 किलोग्रॅम, तूर डाळ 5 किलोग्रॅम आहे, मसूर डाळ 5 किलोग्रॅम आहे असं दाखवतोय मी. मटकी 5 किलोग्रॅम आहे, अख्खा मूग 5 किलोग्रॅम, चवळी 5, हरभरा 5 दाखवतोय मी, वाटाणा 5 दाखवतोय, मोहरी सोयाबीन वडी 5 दाखवलंय. जिरं मोहरी जे आहे ते मी 100 ग्रॅम दाखवणार आहे सगळं. बाकी सगळे जे काही इन्ग्रेडियंट आहेत मी ते सगळे 100 ग्रॅम दाखवते. तिखट मसाला 1 किलो दाखवतोय मी, मीठ 1 किलो दाखवतोय, मिरची पावडर 100 ग्रॅम शिल्लक दाखवलेली, गरम मसाला 100 ग्रॅम दाखवला आहे मी, तेल 1 किलोग्रॅम दाखवलेलं आहे. त्यानंतर गुळ साखर जे आहे ते मी शिल्लक नाही असं दाखवणार आहे. दूध पावडर तुम्ही तुमच्या पद्धतीनं जे काही शिल्लक असेल तो इथं भरायचा आहे आणि भरल्यानंतर इथं सेव्ह स्टॉक करायचं आहे. हे फक्त एकदाच करायचं आहे आपल्याला. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला तुमचा स्टॉक जो आरंभीचा आहे तो इथं द्यायचा आहे. समजा तुम्हाला तिथं ऑप्शन नाही सापडला तर तुम्हाला इथं ऑप्शन दाखवतो मी. इथं खाली डाव्या साईडला जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये स्टॉक आहे आणि स्टॉकमध्ये इनिशियल स्टॉक जो की आता आपण भरला तो तुम्हाला इथं पाहायला मिळेल. स्टॉकमध्ये इनिशियल स्टॉक सगळ्यात प्रथम आपल्याला भरायचा आहे. इनिशियल स्टॉक भरल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे मेनू सेटअपमध्ये. ज्यावेळी तुम्हाला माल प्राप्त होईल त्यावेळी स्टॉक रिसिव्हडमध्ये तुम्ही भरणार आहात. लोकसहभाग दाखवला असेल तर लोकसहभागमध्ये भरणार आहात, डॅमेज दाखवलं असेल तर डॅमेजमध्ये भरणार आहात. परंतु हे ज्या त्यावेळी दाखवायचं आहे तुम्हाला. आता मी मेनू सेटअपमध्ये गेलो. दुसरं काम, महत्त्वाचं काम आपल्याला करायचं ते म्हणजे मंथली कॅलेंडर सेट करायचं आहे. आता मंथली कॅलेंडर सेट करताना आपल्याला दोन ऑप्शन दाखवले जातील. त्यामध्ये ॲडमिन मास्टर कॅलेंडर हा एक ऑप्शन आहे आणि कस्टम कॅलेंडर हा एक ऑप्शन आहे. मी या ठिकाणी समजा एप्रिल महिन्याचं कॅलेंडर मी सिलेक्ट केलं, व्ह्यू केलं, तर इथं ॲडमिन मास्टर कॅलेंडर आहे जे की तुम्हाला याच्यामध्ये बदल होणार नाही. मेनू जे दिसतात तेच राहतील तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये. समजा हे तुम्हाला नको आहेत, तुम्हाला वेगळे पाहिजेत मेनू तुमच्या इकडच्यानुसार, तर तुम्ही इथं कस्टम कॅलेंडरला क्लिक करा. कस्टम कॅलेंडरला क्लिक केल्यानंतर हे सगळे एडिटेबलमध्ये तुम्हाला दिसतील. पहा, आता समजा 1 तारखेला चना हरभरा पुलाव आहे, तिथं मी व्हेजिटेबल पुलाव केला. त्यानंतर 2 एप्रिलला मी चवळी खिचडी जी आहे त्याच्याऐवजी मूग डाळ खिचडी केली. 3 तारखेला मोड आलेल्या मटकीची उसळ आहे ती इथं मी आहे तशी ठेवली. जे आपल्याला बदल आवश्यक आहे ते मेनू तुम्ही इथं बदलून घ्या. जर समजा एखाद्या दिवशी तुम्हाला सुट्टी दाखवायची असेल, समजा 8 एप्रिलला सुट्टी असं आपल्याला दाखवायचं, तर तुम्हाला इथं मार्क ॲज हॉलिडेला क्लिक करायचं. मी त्या दिवशी सुट्टी राहील, त्या दिवशीचं कॅल्क्युलेशन आपल्या हिशोबामध्ये घेतलं जाणार नाही. नको असेल तर सुट्टी तुम्ही इथं काढून घ्या. आपण रविवार ऑलरेडी सुट्ट्या देऊन ठेवलेल्या आहेत सर्व ठिकाणी. हे तुमचं कॅलेंडर व्यवस्थित महिन्याचा अगोदर पूर्ण सेट करायचं आहे आणि हे कॅलेंडर सेट झालं, सेव्ह मंथली कॅलेंडरला क्लिक करायचं, तुमचं मंथली कॅलेंडर सेव्ह होऊन जाईल.
प्रत्येक महिन्यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला हे मंथली कॅलेंडर तुमच्या नियोजनानुसार सेव्ह करायचे माहिती भरण्याच्या अगोदर. मंथली कॅलेंडर सेव्ह झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे रेसिपी फॉर्म्युलाजमध्ये. रेसिपी फॉर्म्युलामध्ये आलाच की इथंही तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. ॲडमिन स्टँडर्ड फॉर्म्युलाज म्हणजे जे आम्ही ठरवून दिलेले फॉर्म्युला आहेत, प्रमाण वगैरे ठरवून दिलेलं आहे सर्व या ठिकाणी, ते तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही. समजा भाजीपाला इथं 0 मी तर 1 लिहायचा प्रयत्न केला, पण नाही, इथं काहीही एडिट होत नाही आहे, कारण हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये बदल नाही होणार. जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे कस्टम फॉर्म्युलाज, त्याला क्लिक करा. कस्टम फॉर्म्युलाजला क्लिक केलं की तुम्हाला इथं समजा तुम्ही पहिला व्हेजिटेबल पुलाव निवडलंय आणि याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की मिरची पावडर आमच्याकडे वापरली जाते याच्यामध्ये, आणि ती जेवढी काय वापरली जाते समजा 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी, तुम्ही ते इथं प्रमाण ॲड करा आणि सेव्ह फॉर्म्युला सेटिंगला क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, तुमच्या जिल्ह्याच्या नियोजनानुसार तुम्हाला इथं बदल करण्याची संधी आहे. त्यानुसार तुम्ही एकदाच बदल करायचा आहे, तुम्हाला वारंवार हे बदल करायचे नाहीत. व्हेजिटेबल पुलाव आपण सेव्ह केलं, त्यानंतर दुसरा तुम्ही मेनू घेऊ शकता मूग डाळ खिचडी, तोही पुन्हा कस्टम करा आणि कस्टम करून तुमच्या नियोजनानुसार बदल करा याच्यामध्ये आणि सेव्ह करा. असे तुम्ही सगळे मेनू एकदाच तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्याच्या नियोजनानुसार काय करायचे, त्याचं प्रमाण ठरवून द्यायचं आहे त्याला सॉफ्टवेअरला, म्हणजे तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये काम करायचं नाही. हे झाल्याच्या नंतर मग आपल्याला आवश्यकता असेल तर अनुदान सेटिंग पण चेक करून घ्या. तुम्ही तुमच्याकडे जो शासनाचा दर आहे तो इथं बरोबर आहे का, नसेल तर तुम्ही इथं चेंज करू शकता आणि जतन करू शकता. त्यानंतर आपल्याला जायचं आहे डेली एंट्रीकडं, आणि डेली एंट्रीमध्ये समजा मला एप्रिल महिन्याच्या एंट्री करायच्या, तर मी एप्रिलमध्ये गेलो, इथं एप्रिल महिन्याचं कॅलेंडर मी सिलेक्ट केलं, 1 तारीख घेतली की बघा मला एप्रिल महिना या ठिकाणी दिसू लागला आहे. आता 1 तारखेला इथं आपण हे कॅलेंडर जसं सेट करून ठेवले त्या पद्धतीने इथं आपल्याला मेनू दिसतील. म्हणजे मेनूमध्ये काय करायचं नाही आपल्याला. 1 एप्रिलला इथं आल्यानंतर इथं पटसंख्या टाका. समजा माझी पटसंख्या 50 आहे, हजर विद्यार्थीसुद्धा 50 आहेत आणि वापरलेली ताटे मी 50च लिहिलं की बघा इथं ऑटो कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला सगळं मिळालेलं आहे. जर तुम्ही नोंदवही मेंटेन करत असाल तर इथल्या काउंट आहेत ते पटकन बघायचे आणि आपल्या नोंदवहीमध्ये नोंदवून घ्यायचे. हे सगळं झाल्यानंतर महत्त्वाचं सेव्ह एंट्री करायला विसरायचं नाही. सेव्ह एंट्री करा तुमची त्या दिवसाची, म्हणजे 1 एप्रिलची एंट्री सेव्ह झाली. तुम्ही इथंही पाहू शकाल तुमचे सगळे जे काही इन्ग्रेडियंट वापरले गेलेत त्याचा सगळा हिशोब तुम्हाला इथं दिसून जाईल. या पद्धतीनं तुम्हाला पूर्ण महिन्याच्या एंट्री करायच्या आहेत. असं नाही की तुम्ही रोजचे रोज केलं पाहिजे, रोजचे रोजही एंट्री करून ठेवू शकता. नसेल तर तुम्ही महिन्याच्या शेवटी अर्धा पाऊण तास फक्त बसावं लागेल तुम्हाला, आणि अर्ध्या पाऊण तासामध्ये सगळ्या डेली एंट्री ज्या आहेत त्या तुम्ही एकूण केल्या की तुम्हाला रिपोर्टला जाता येऊ शकणार आहे. इतकं सोपं काम आहे, त्यामुळे कन्फ्युजन करू नका. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला स्टॉकमध्ये इनिशियल स्टॉक भरायचा आहे, हा एकदाच भरायचा आहे. त्यानंतर दुसरं, मेनू सेटअपमध्ये आल्यानंतर मंथली कॅलेंडर तुम्हाला सेट करायचं आहे. मंथली कॅलेंडर कस्टम तुमच्या नियोजनानुसार सेट करायचं, तुम्हाला लक्षात ठेवा. हे प्रत्येक महिन्यामध्ये करायला लागेल तुम्हाला सुरुवातीला एकदाच. त्यानंतर रेसिपी फॉर्म्युलाजमध्ये सुद्धा तुम्हाला जे काही रेसिपी आहेत त्या कस्टम सिलेक्ट करून तुमची रेसिपी आहे त्यानुसार प्रमाण जर बदल असेल तर तो बदल इथं तुम्हाला सेव्ह करायचा आहे. हा फक्त एकदाच करायचा आहे, हा वारंवार करायचा नाही. प्रत्येक मेनूसाठी आपल्याला हा बदल करून घ्यावा लागेल तुमच्याकडे जर बदल असेल तर. आणि त्यानंतर डेली एंट्रीला जाऊन तुम्ही डेली एंट्री करायचे आहेत. ह्या 4च गोष्टी तुम्हाला करायच्या लक्षात ठेवा. त्या झाल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट्समध्ये आल्यानंतर मंथली रिपोर्टमध्ये आला तर मंथली रिपोर्टमध्ये इथं तुम्हाला दैनंदिन तांदूळ खर्च नोंदवही भाग 1 रिपोर्ट पाहायला मिळेल. तो तुम्ही इथं PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. बघा एप्रिलमध्ये जूनचा रिपोर्ट झाला, हा एप्रिलचा रिपोर्ट बघितला आपण तर फक्त तुम्हाला एकच एंट्री दिसेल. बघा आपण एकच एंट्री केलेली होती. जे काय तुम्ही त्यामध्ये इनपुट देणार आहात त्याप्रमाणे तुमचा रिपोर्ट इथं जनरेट होईल आणि डायरेक्ट तुम्ही इथं डाउनलोड PDF करू शकता आणि प्रिंट करू शकता. दुसरा आहे पोषण आहार दैनंदिन नोंदी, तोही रिपोर्ट तुम्हाला इथं या पद्धतीचा मिळणार आहे 2 पेजमध्ये. त्यानंतर मासिक तांदूळ अहवाल, फक्त तांदळाचा अहवाल आहे हा. शिल्लक तांदूळ किती होता, त्यातनं वापरला किती आणि महिनाअखेरीस शिल्लक किती राहिला आपल्याला, आणि त्यामध्ये मागणी देखील येईल पुढची या पद्धतीनं. त्यानंतर मासिक साठा नोंदवही जी आहे प्रपत्र ब,
ती देखील तुम्हाला इथं प्रिंट करता येणार आहे. त्याचप्रमाणे मासिक तांदूळ शिजून दिल्याचे बिल देखील तुमचं जनरेट होईल, ते देखील तुम्ही इथून डाउनलोड करू शकणार आहे. असे सगळे रिपोर्ट तुम्हाला इथं डाउनलोड करता येतील. त्याचप्रकारे एक महत्त्वाचे अपडेट आपण दिलेले आहे, स्वयंपाकी करारनामा, जो की आपल्याला वर्षातून एकदा करावा लागतो आणि ते आपण हातानं लिहित बसण्याच्या ऐवजी काय करा, इथं स्वयंपाकी करारनामामध्ये या, इथं तपशील भरावर क्लिक करा, तुमच्या शाळेचा तपशील भरा इथं आणि तपशील भरल्यानंतर करारनामा PDF तयार करावर क्लिक करा, तुमची PDF तयार होऊन जाईल. त्यामुळं या सगळ्या पद्धती अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी तयार केल्या गेलेल्या आहेत. त्याचा व्यवस्थित वापर करा, कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला पुन्हा एकदा फ्लो सांगतो. सर्वात प्रथम स्टॉकमध्ये इनिशियल स्टॉक भरायचा आहे तुम्हाला, आरंभीची शिल्लक. ती भरताना तुम्हाला जर एप्रिलपासूनची माहिती भरायची असेल तर 1 एप्रिलचं दाखवायचं आहे. तुम्हाला जूनपासून माहिती भरायची असेल तर 1 जूनचा दाखवायचा आहे स्टॉक. ओके. त्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला माल प्राप्त होईल त्यावेळेस स्टॉक रिसिव्हमध्ये तुम्हाला तो अपडेट करत राहायचे. त्यानंतर लोकसहभाग घेत असेल तर लोकसहभाग दाखवा, खराब झाला असेल तर डॅमेजमध्ये दाखवा. हे झाले स्टॉकचे ऑप्शन. याच्यानंतर तुम्हाला मेनू सेटअपमध्ये मंथली कॅलेंडर हे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एकदा तुम्हाला कस्टम कॅलेंडरमध्ये जाऊन तुमच्या नियोजनानुसार हे सेट करून घ्यायचे. महिन्यातनं एकदाच फक्त एक 5 मिनिटाचं काम आहे हे. सेट करून सेव्ह करायचं तुम्हाला. रेसिपी फॉर्म्युलाज पण तुमच्या जिल्ह्याप्रमाणे तुम्हाला इथं प्रमाण त्याला देण्याची सुविधा आहे, ती देखील प्रत्येक मेनूसाठी तुम्हाला एकदाच करायचं आहे, त्यात पुन्हा तुम्हाला काम करायचं नाही. आणि मग फक्त तुम्हाला डेली एंट्री करत राहायचं आहे. रोजच्या रोज करा किंवा एखाद्या दिवशी बसला तर त्या दिवशी सगळ्या एंट्री केल्या तुम्ही तरी काही हरकत नाही. आणि डेली एंट्री पूर्ण झाल्या की तुम्ही महिन्याच्या शेवटी काय करू शकता, रिपोर्ट जनरेट करा. रिपोर्ट तुम्ही मध्ये आधी कधीही जनरेट करून बघू शकता, काही हरकत नाही आहे. इतकं सोपं काम आहे. त्यामुळं सगळ्यांनी निश्चितपणे व्यवस्थित पद्धतीने हे पोर्टल वापरा आणि जर तुम्हाला आवडलं तर निश्चित आपल्या इतर शिक्षक बांधवांपर्यंत शेअर करून त्यांचं हे काम तुम्ही सोपं करू शकता. धन्यवाद.